सगळ्यात पहिला प्रेषितांच्या कृत्यांकडे जाऊया. मागच्या वेळेस पण आपण ते वचन घेतलेलं होतं. याचा 15वा अध्याय प्रेषितांच्या कृत्यांचा, त्याचं 19व वचन आणि 20व वचन जे आहे ते काय म्हटलेलं आहे बघा. मी मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं की इथे एक यरुशलेम काउन्सिल आहे आणि ही काउन्सिल भरलेली आहे. पहिली काउन्सिल आहे ही, आणि या काउन्सिल मध्ये काही गोष्टी चालू आहे, डिस्कशन चालू आहे की परराष्ट्रीय लोकांना देखील पवित्र आत्मा मिळालेला आहे. परराष्ट्रीय लोकांना समाविष्ट करून घ्यायचं की नाही घ्यायचं, कारण ते यहुदी मतानुसारी नाही, त्यांची सुनता झालेली नाहीये, पण येशू ख्रिस्ताचा स्वीकार झालेला आहे. येशू ख्रिस्तानं त्याचा पवित्र आत्मा जो आहे त्यांच्यावर ओतलेला आहे. ह्या गोष्टींचं डिस्कशन चालू असताना त्या ठिकाणी खूप जास्त रीतीनं त्यांचं डिस्कशन होत आहे. त्याच्यामध्ये 19व्या वचनापासून जर आपण वाचलं तर आपल्याला असं दिसतं की जे डिस्कशन चालू आहे त्याच्यामध्ये पेत्र पुढे जाऊन 19व्या वचनात असं म्हणतो, यास्तव माझे मत असे आहे की जे विदेशातून देवाकडे वळतात त्यास त्रास देऊ नये, तर त्यास असे लिहून पाठवावे की मूर्तीचे अमंगळपण जार कर्म. म्हणजे जे कोणी नवीन विश्वासामध्ये आलेले लोक आहेत त्यांच्याकडून जी मागणी करण्यात आलेली आहे ती पहिली मागणी अशी आहे की त्यांनी मूर्तीपूजेपासून वेगळं व्हावं, आणि दुसरी जी गोष्ट आहे ती आहे सेक्शुअल इमोरॅलिटी, ज्याला आपण म्हणतो लैंगिकतेचं पाप, ज्याला आपण म्हणतो लैंगिकतेची अनैतिकता जी आहे, जे भरलेली आहे लोकांमध्ये. तर जी पहिली मागणी आहे, जे तारण झालेले व्यक्ती आहेत त्यांनी काय करायचं आहे तर मूर्तीपूजेपासून वेगळं आणि त्याच कॅटेगरीचं. म्हणजे असं नाही की मूर्तीपूजा मोठं पाप आहे आणि जारकर्म छोटं पाप आहे, सेक्शुअल इमोरॅलिटी जी आहे ते छोटं पाप आहे, लैंगिक अनैतिकतेचं जे पाप आहे ते छोटं पाप आहे, मूर्तीपूजेचं पाप मोठं आहे, त्यानंतर गुदमरून मारलेले प्राणी जे आहेत त्यांचं रक्त हे जे आहे छोटं पाप आहे. नाही, हे पाप जे आहे ते इक्वलंट आहे, ह्याच्यामध्ये मोठं छोटं काही नाहीये. म्हणून ज्यावेळेस पेत्र सांगत आहे आणि पेत्र ज्यावेळेस तो त्यांना बोलत आहे की त्यांना समाविष्ट करून घेतलं पाहिजे कारण त्यांनाही देवाचा आत्मा मिळालेला आहे, तर एसेन्शियल जी पहिली मागणी आहे ती पहिली मागणी अशी आहे की त्यांना लिहून पाठवावं की मूर्तीचे अमंगळपण, जारकर्म, गुदमरून मेलेले प्राणी व रक्त यापासून तुम्ही दूर राहावे. म्हणजे विश्वासामध्ये चालत असताना जी मागणी करण्यात आलेली आहे ती मागणी जी आहे ती स्पेशली जो फोकस आहे तो फोकस हाच आहे की तुम्ही तुमचं जीवन जगत असताना मूर्तीपूजेपासून, मूर्तीच्या अमंगळ गोष्टीपासून आणि जार कर्मापासून, फॉर्निकेशन जो लैंगिक अनैतिकतेचा भाग आहे यापासून तुम्ही दूर राहावं. म्हणजे ही मागणी फार मोठी आहे आणि तुम्हाला आणि मला हे समजून घेणं अत्यावश्यक आहे की ही जे लैंगिकतेचं पाप आहे हे भयानक आहे. मग आपण अजून जर पुढे गेलो तर आपल्याला इब्री लोकास पत्र याचा 13वा अध्याय 4थं जे वचन आहे त्याच्यामध्ये एकदम क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही पुढे जाता तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये, त्यावेळेस वैवाहिक जीवनात पुढे असताना तुमच्याकडून काय अपेक्षा आहे, तुम्ही कशा प्रकारे जीवन जगावं. तर इब्री लोकास पत्र याचा 13वा अध्याय आणि 4थं वचन असं सांगतं, लग्न सर्वस्वी मान्य असावे व अंथरूण निर्दोष असावे, जारकर्म व्यभिचारी यास देव दंड करेल. आणि ही जी मागणी आहे आपल्या इथं तरुण मुलं पण खूप ऐकत आहेत आणि मग मी तुम्हाला ही गोष्ट पुन्हा सांगत आहे की लग्न जे आहे ते सर्वस्वी मान्य असावे व अंथरूण निर्दोष असावे. म्हणजे ज्यावेळेस आपण ह्या गोष्टीला सामोरे जात आहोत आपल्या वैवाहिक जीवनाला ज्यावेळेस आपण सामोरे जातो त्यावेळेस सामोरे जात असताना मागणी ही आहे की आपण पावित्र्यात आणि पावित्र्यानं पुढे जावं, आपलं वैवाहिक जीवन चालू करावं. आणि याच्या अगोदर मग आपण आपली तयारी कशी करायला पाहिजे तर जारकर्म, व्यभिचार जो आहे याच्यापासून स्वतःला दूर ठेवणं आवश्यक आहे, कारण यास देव दंड आज्ञा करेल. ही लैंगिक अनैतिकता जी आहे ती लैंगिक अनैतिकता म्हणजे नक्की काय, सेक्शुअल इमोरॅलिटी म्हणजे काय, कारण आपल्याला जर सेक्शुअल प्युरिटी समजून घ्यायची आहे, पवित्रता जर समजून घ्यायची आहे तर आपल्याला सेक्शुअल इमोरॅलिटी समजणं गरजेचं आहे की सेक्शुअल अनैतिकता म्हणजे काय. पूर्वीच्या काळी ज्याला आपण म्हणतो की लैंगिक अनैतिकतेकडे पाहत असताना अशा रीतीनं पाहिलं जायचं पवित्र शास्त्रामध्ये, जे जुना करार आहे, नियमशास्त्र आहे त्याच्यामध्ये, की जर समजा एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष लग्ना अगोदर लग्नासारखे संबंध जर शारीरिक प्रस्थापित करतात तर ती लैंगिक अनैतिकता म्हणून पाहिलं जायचं. आणि ही जी गोष्ट आहे ही जुन्या करारामध्ये तुम्हाला आढळते. जर एखादी स्त्री दुसऱ्या स्त्री संगती लैंगिक संबंध प्रस्थापित करते तर ती देखील लैंगिक अनैतिकता असं संबोधलं जाते. एखादा पुरुष तशाच प्रकारे करतो तर ती लैंगिक अनैतिकतेचा भाग आहे आणि आपण मग त्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. जे नैसर्गिकरित्या संबंध प्रस्थापित करायचे आहेत
अनैसर्गिकरित्या संबंध प्रस्थापित करणे हाही लैंगिक अनैतिकतेचा भाग आहे. आपण सदोम आणि गमोरा पाहतो, त्या ठिकाणी काय घडलेलं होतं, देवाचा कोप कशा रीतीने तिथं आलेला होता, आणि हा त्यातला भाग आहे. आणि ज्यावेळेस आपण पुढे येतो आणि आपण पाहतो की व्यभिचार हा देखील जो आहे तो लैंगिक अनैतिकतेचा भाग आहे. म्हणजे काय, लग्नानंतर जर एखादा पुरुष किंवा एखादी स्त्री आपल्या लग्न झालेल्या पुरुषास व्यतिरिक्त किंवा लग्न झालेल्या स्त्री व्यतिरिक्त कुणासंग ती संबंध प्रस्थापित करतो, शारीरिक संबंधासंदर्भात मी बोलत आहे, जर संबंध प्रस्थापित करतो तर तो लैंगिक अनैतिकतेचा भाग होत होता. मग आपण ज्यावेळेस मत्तेकृत सुवर्तमानामध्ये येतो आणि मत्तेकृत सुवर्तमानामध्ये आल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त लैंगिक अनैतिकते संदर्भात आज्ञामधली 10 आज्ञामधली एक आज्ञा घेत आहे आणि तिला पूर्णतेस नेत आहे. आणि पूर्णतेस नेत असताना 5व्या अध्यायामध्ये ते येतो आणि 5व्या अध्यायामध्ये येऊन ती आज्ञा ज्यावेळेस तो परिपूर्णतेच्या दृष्टिकोनातून सांगत आहे, 28व्या वचनात तो येत आणि म्हणत आहे की जर कोणी एखादा पुरुष एखाद्या स्त्रीकडे काम इच्छेने पाहतो तर त्याने तिच्याविषयी आपल्या मनामध्ये व्यभिचार केलाच आहे. प्रभू येशू ख्रिस्त लैंगिक अनैतिकते संदर्भात एक पाऊल पुढे टाकत आहे आणि त्याचं विश्लेषण करून सांगत आहे की आता ती गोष्ट राहिली नाही. जसं तुम्हाला आणि मला माहित आहे की 5व्या अध्यायातच प्रभू येशू ख्रिस्त नियमशास्त्र आणि संदेष्टे यांच्या संदर्भात एक वाक्य उच्चारतो आणि ते वाक्य असं आहे, तुम्हाला काय वाटतं, मी नियमशास्त्र आणि संदेष्टे यांना रद्द करायला आलोय का? नाही, मी त्यांना पूर्ण करावयास आलेलो आहे. याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्तानं नियमशास्त्र आणि संदेष्टे यांच्या ज्या काही गोष्टी होत्या, ज्या काही त्याच्याविषयी लिखाण करण्यात आलेलं, ते लिखाण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण होत होतं. म्हणून ज्या वेळेस व्यभिचार आणि जारकर्म, ज्याला आपण लैंगिक अनैतिकता म्हणतो, याचं शिकवण प्रभू येशू ख्रिस्त देत होता, त्यावेळेस तो स्पेसिफिकली त्याने हे सांगितलं की जर तू आता एखाद्या स्त्रीकडे काम इच्छेने पाहतस तर तू आपल्या मनात तिच्याविषयी व्यभिचार केलेला आहेस. म्हणजे जे काही नियमशास्त्र होतं, जे काही नियमावली होती, जे काही संदेष्टांचे ग्रंथ होते, त्यामध्ये आपण हे पाहतो की जर एखादा पुरुष लग्नानंतर एखाद्या स्त्रीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतो तो व्यभिचार करतो. इन सेम लाईन जर एखादी स्त्री लग्नानंतर शारीरिक संबंध एखाद्या दुसऱ्या पुरुषांशी प्रस्थापित करते तर ती व्यभिचार करते. नंतर आपण हे पाहिलेलं आहे की लग्न अगोदर शारीरिक संबंध प्रस्थापित होतात लग्नासारखे, तर तो व्यभिचार झालेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना येशू ख्रिस्त म्हणत आहे की आता ती गोष्ट उरली नाहीये की तू जाऊन एखाद्या स्त्रीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करावे. आणि म्हणून येशू ख्रिस्त असं म्हणत आहे की नाही, आता ही वैचारिक गोष्ट झालेली आहे, कारण पाप जे आहे ते विचारात असल्या कारणानं जर तू एखाद्या स्त्रीकडे काम इच्छेने पाहतोस तर तू तिच्याविषयी आपल्या मनात व्यभिचार केलेला आहे. त्यामुळे लैंगिक अनैतिकता ही फार भयानक आहे. ही कुटुंब उद्ध्वस्त करते. लैंगिक अनैतिकता मंडळ्या उद्ध्वस्त करते. लैंगिक अनैतिकता मनुष्याला उद्ध्वस्त करते. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय करत आहे, आपण ज्यावेळेस 5वा अध्याय वाचतो तो म्हणतो आता ही परिस्थिती उरली नाहीये. कोणती परिस्थिती बरं, की तुम्ही जाऊन एखाद्या स्त्री किंवा एखाद्या पुरुषासंगती शारीरिक संबंध शरीरानं करावे. तो म्हणत आहे की जर आता तू एखाद्या स्त्रीकडे काम इच्छेने पाहतोस तरी तू तिच्याविषयी आपल्या मनात व्यभिचार केला आहेस. आणि तो त्या आज्ञेला पूर्णतेस नेत आहे. अनेकांना वाटतं की मला कोणच पाहत नाही, मला कोणच बघत नाही, मी एकदम साळसूतपणे सगळ्या गोष्टी करत आहे. इनफॅक्ट कधीतरी मी पॉर्नोग्राफी पण बघत नाही, मी फक्त वाचतो, मी चित्र पण नाही बघणार, मी फक्त वाचणार आणि ह्याच्यामध्ये मी अधिक पुढे जाणार. म्हणजे हे जे प्लॅन्स आहेत हे सक्सेसफुल होत आहेत का? हा विचार कदाचित आपल्याला लैंगिक अनैतिकतेकडे नेत आहे का? डेफिनेटली नेत आहे. कारण येशू ख्रिस्त काय करत आहे बघा, येशू ख्रिस्त जी गोष्ट तुमच्या माझ्या पुढं मत्तेकृत सुवर्तमान 5वा अध्याय 28व्या वचनात मांडत आहे, ती गोष्ट अशी आहे की जर तू एखाद्या स्त्रीकडे काम इच्छेने पाहतोस तर हे दावीद राजाने काय केलेलं आहे, दावीद राजाने सेम प्लॅन केला. मला एक सुंदर स्त्री आवडलेली आहे, मी काय करावं, मी प्लॅन करावा, ती जे काही शारीरिक संबंध करायचे ते मी करेन. त्यानंतर तिचा जो नवरा आहे ती त्याला बोलवेन, त्याला सांगेन की तू जाऊन तुझ्या स्त्रीसाठी राहा, जो मी व्यभिचार केलेला आहे तो गुपचूप आहे, कुणालाच कळालेला नाहीये. पण तसं काही होत नाही, कारण तो आपल्या धन्याशी फार लॉयल आपल्याला दिसतो उरिया. त्यानंतर उरियाला पुन्हा ज्यावेळेस तो लढाईला जातो त्याला प्लॅन शीट मारण्यात येतं. आणि जो दावीद आहे त्याला वाटतं की हे राष्ट्र माझं आहे, राष्ट्रातील लोक माझे आहेत, कोण माझं काय बिघडवणार आहे. आणि देव जो आहे, जो सार्वभौम आहे, तो या ठिकाणी पाहत आहे आणि स्पेसिफिकली या गोष्टीकडे पाहत आहे.
प्रियानो, आज सेम गोष्ट जी आहे ती तुमच्या आणि माझ्याकडून घडत आहे. आपण काय करत आहे माहितीये का? आपण ही गोष्ट विचारात आणत आहे की आज मी दाविदासारखा व्यभिचार का नाही करत. म्हणजे दाविदाने जसा शारीरिक रीतीने व्यभिचार केला, एका परस्त्री संगती संबंध प्रस्थापित केले, लग्नासारखे संबंध प्रस्थापित केले, मी का नाही करत. मी आज खूप शहाणा झालेलो आहे. मला काय वाटत आहे की बघा, मी लग्न झालेला व्यक्ती आहे, मला बायको आहे, मला मुलं आहेत, मी राजा नाहीये, माझ्याजवळ सत्ता नाहीये, म्हणून मी जाऊन कुठल्याही स्त्रीला म्हणू नाही शकत की तू माझी बायको होतेस का, तुझ्या नवऱ्याला मी मारून टाकतो. कारण का आज जगभरामध्ये, आमच्या भारत देशामध्ये नवीन चांगले लॉ आहेत, वेगवेगळ्या गोष्टी निघालेल्या आहेत. त्यामुळं कदाचित जर मी असं काही पाऊल उचललं तर माझी नालास्ती होईल, माझ्या कुटुंबाची होईल, मला पकडण्यात येईल, मला कोर्ट होईल, मला कचेरी होईल. म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून मी काय करतो, मी व्यभिचार जो आहे तो करणार नाही. मी सेक्शुअल इमोरॅलिटी जी आहे, ज्याला मी लैंगिकतेची अनैतिकता म्हणतो, ते मी करणार नाही. तर मी काय करणार, मी राजा नसल्यामुळे मी ते सर्व गुपचूप करणार. म्हणजे तेरी बी चूप मेरी बी चूप. मी एखाद्या मंडळीतल्या स्त्रीकडे बघणार, बाहेरच्या स्त्रीकडे बघणार, जे काही मला करायचं आहे ते मी माझ्या मनात करणार, मी माझ्या विचारात करणार, पण ते कृतीत आणणार नाही. आणि येशू ख्रिस्त काय करत आहे, येशू ख्रिस्त ती जी कृती आहे, जी तुमच्या तुम्ही जे करणार आहात त्या कृतीकडे नाही बघत आहे, तो तुमच्या विचारांकडे बघत आहे, जे पाप तुम्ही तुमच्या विचारात करत आहात. आणि पॉर्नोग्राफीमध्ये बिलकुल तीच गोष्ट होत आहे. तुम्ही तुमच्या विचारातून अशी पातक करत आहात, असे लैंगिकतेची अनैतिकता तुम्ही वर चढ करत आहात, वर आणि वर जात आहात. त्याच्यामध्ये तुम्हाला वाटत आहे की कोणी याला तुम्हाला काउंटिंग करत नाही, कोणच तुम्हाला पाहत नाहीये, कोणच तुम्हाला बोलत नाहीये. पण प्रॉब्लेम हा झालेला आहे की देव जो आहे त्यानं ऑलरेडी ही मागणी केलेली आहे की तुम्ही लैंगिक पवित्रतेमध्ये असणारे गरजेचे आहे, तुमची लैंगिक पवित्रता असणं आवश्यक आहे. इनफॅक्ट दुसऱ्या बाजूला काय होत आहे की ख्रिस्ती मनुष्य जो आहे तो खूप शार्पली या गोष्टींनी प्ले करत आहे. सेक्शुअल अनैतिकता जी आहे, या सेक्शुअल अनैतिकता, ज्याला आपण लैंगिक अनैतिकता म्हणतो, या लैंगिक अनैतिक संगती वेगवेगळे प्रयोग करायला लागलाय. तो त्याला असं वाटतं की तो एकदम होली आणि पवित्र आहे आणि तो त्याची सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहेत तो ह्या लपवू शकतो आणि मुखवटे धारण करून मंडळीमध्ये किंवा बाहेरच्या लोकांना तो फसवू शकतो. कॉन्कर सिरीज नावाची संस्था आहे, ती तर अशी म्हणते की 68% ख्रिस्ती जे लोक आहेत, जे रेग्युलरली चर्चला जाणारे आहेत, ते लोक ह्या पॉर्नोग्राफीमध्ये अडकले. म्हणजे लैंगिक अनैतिकतेच्या पातकामध्ये, या लैंगिक अनैतिकतेचं जे पातक आहे, जे पॉर्नोग्राफीनं होत आहे, त्याला तुम्ही कुठेही कमी नाही करू शकत. जारकर्मापासून वेगळं किंवा व्यभिचारापासून वेगळं नाही करू शकत. ते इक्वलंट आहे, तेच पातक आहे. जे जारकर्माद्वारे होतं, जे व्यभिचाराद्वारे होतं, जे माझी स्त्री असताना मी परस्त्री संदर्भात जे काही शारीरिक गोष्टी करायला पाहिजे त्या मी माझ्या वैचारिक दृष्टिकोनातून करत आहे, माझ्या विचारांनी करत आहे. म्हणजे मी ऑलरेडी व्यभिचारामध्ये मडलेला आहे. आणि जर वारंवार मी त्या गोष्टींकडे जात आहे आणि ती करत आहे, तर मी त्या व्यभिचारांमध्ये बुडून गेलेलो आहे. मी तुम्हाला मागच्या वेळेस पॉर्नो जे आहे ते एका वेश्येला म्हणण्यात येतात. ग्राफस म्हणजे रायडिंग म्हणजे त्या वेश्येसंगती जे संबंध तुम्ही प्रस्थापित करता त्याला पॉर्नोग्राफी म्हणतात. म्हणजे पॉर्नोग्राफी म्हणजे वेश्येसंगती संबंध प्रस्थापित करणे. आणि हे कुठेही जारकर्मापासून वेगळं नाही आहे, व्यभिचारापासून वेगळं नाहीये. ज्यांचं लग्न नाही झालं ते ऑलरेडी जर ह्या गोष्टी करत आहेत तर ते जारकर्मामध्ये बुडालेले आहेत. जर विवाह होऊन काही पुरुष स्त्रिया हे करत आहे तर ते ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे. म्हणजे कोणी नाही सुटलं ह्यातून. मग त्याला काय वाटतं की हे मी वाचलं, मी चित्र नाही बघणार पण मी फक्त वाचणार. तुम्ही ऑलरेडी त्याच्यामध्ये आहात, कारण वैचारिक विचारांनी तुम्ही ऑलरेडी ही पातक सेक्शुअल इमोरॅलिटी करत आहात. आणि आपण मागच्या वेळेस ही गोष्ट पाहिलेली होती की ज्या वेळेस स्वर्गामध्ये असणाऱ्या आणि नसणाऱ्या लोकांचा जो समावेश आहे, यांची जी कॅटेगरी आहे, त्या कॅटेगरीमध्ये ज्या वेळेस आपण पाहिलं त्यावेळेस सेक्शुअल इमोरॅलिटी म्हणजे ज्याला जारकर्म किंवा व्यभिचारी किंवा कामवासना किंवा पुमैथुनी यांचं जे नाव आहे हे वारंवार घेण्यात आलंय की यांचा कुणाचाही प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. मग ज्यावेळेस आपण स्वतःला आता चाचपडून घेऊ
आणि बघू की यार माझा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल का. अहो मी पाळक आहे, अहो मी सेवक आहे, अहो मी संदेश देतो, अहो मी चर्च मला जातो, अहो मी गीत गातो, अहो मी खूप साऱ्या गोष्टी करतो, पण जर मी सेक्शुअल इमोरॅलिटी मध्ये आहे, जर मी लैंगिकतेच्या पातकामध्ये घडलेलो आहे, जर मी लैंगिक अनैतिकतेमध्ये अडकलेलो आहे, तर मग मला विचार करणं भाग आहे की माझं तारण झालेलं आहे का. कारण पवित्र शास्त्रामध्ये तारण झालेल्या व्यक्तीकडून जी पहिली मागणी आहे, ती पहिली मागणी कोणती आहे, तर सेक्शुअल प्युरिटी, लैंगिक पवित्रता. आणि या लैंगिक पवित्रतेकडे तुम्हाला आणि मला पाहणं फार आवश्यक आहे. कारण जर लैंगिक पवित्रता नाहीये, तर मग कठीण परिस्थितीमध्ये आपण अडकलेलो आहोत. करिंथकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 8वं जे वचन आहे, त्या 8व्या वचनामध्ये संत पॉल एकदम क्लिअरली गोष्ट आपल्याला सांगत आहे. 6वा अध्याय, की जारकर्मापासून दूर राहा. ही गोष्ट आपल्याला फार काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे की सेक्शुअल इमोरॅलिटी जी आहे, ज्याला आपण लैंगिक अनैतिकता म्हणतो, यापासून तुम्हाला आणि मला दूर राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. म्हणजे असं नाहीये की तुम्ही ह्याच्यासाठी खेळू शकता, ह्याच्यामध्ये ह्यांनी खेळायला पाहिजे, ह्यांनी वेगवेगळे प्रयोग केले पाहिजे. नाही, ह्याच्यापासून दूर राहणं याच्याहून दुसरा पर्याय नाहीये. म्हणजे हे असणार आहे का, हे डेफिनेटली असणार आहे. हे तुमच्या समोर येणार आहे का, डेफिनेटली हे तुमच्या समोर येणार आहे. पण तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, तुम्हाला आणि मला याच्यापासून दूर राहायचं आहे. हे सगळ्यात मोठं जे शास्त्र आहे ते तुमच्या आणि माझ्याजवळ आहे. हे होऊ शकेल का, हे होणार का, हे डेफिनेटली होणार. कारण लक्षात घ्या, पवित्र शास्त्रामध्ये याची मागणी जर करण्यात आलेली आहे, पवित्र शास्त्रामध्ये हे जर सांगण्यात आलेलं आहे, उद्देश आहे की याच्यावर विजय प्राप्त करण्यासाठी देवानं ऑलरेडी तुम्हाला पाचारण केलेलं आहे, देवानं ऑलरेडी तुम्हाला बोलवलेलं आहे, देवानं ऑलरेडी तुम्हाला त्याचा आत्मा दिलेला आहे, देवानं ऑलरेडी त्याचं शास्त्र तुम्हाला दिलेलं आहे. म्हणून तुम्ही असं नाही बोलू शकत की नाही, मोह तर आहेच, वासना तर आहेच, मी तर करतच आहे, मी वारंवार हे करत आहे, माझं कसं होईल. नाही, तारणानंतर देवानं तुमच्या आणि माझ्याकडून केलेली ती मागणी आहे की तुम्ही आणि मी या युद्धामध्ये या वासनेपासून दूर राहणं अत्यावश्यक आहे. म्हणून मागणी काय आहे की तुम्ही जारकर्मापासून काय करा, तर दूर राहा. वचनातले जे काही दुसरे पाप कर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते, परंतु जो जारकर्म करतो तो आपल्या शरीरा संबंधाने पाप करतो. हे विचित्र आहे, हे घाणेरडं आहे. कारण ज्या वेळेस मनुष्य ह्या लैंगिक गोष्टींमध्ये जातो, त्यावेळेस त्याच्या शरीर, त्याचे विचार, त्याचं अंतःकरण, एव्हरीथिंग इन्व्हॉल्व्स. कारण त्याची सुरुवात जी आहे ती त्या विचारांपासून होते आणि त्या विचारांपासून होऊन वासना जी आहे, प्रत्येक मनुष्य आपल्या वासनेनं ओढला जातो. याकोबाच्या पत्रात म्हटलंय, भुलविला जातो. ही कठीण आहे हे, एव्हरीवन. म्हणून ह्याचा उपाय काय, ह्याच्यापासून दूर होणं. मग वचनात दिलेला आहे बघा, तुमचे शरीर, तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून मिळाला आहे, त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही का. म्हणजे जी पवित्रता आहे, ती पवित्रता तुम्हाला प्राप्त होण्यासाठी ऑलरेडी देवानं तारण प्राप्तीनंतर मनुष्याला जो पवित्र आत्मा दिलेला आहे, तो हे जे शरीर आहे हे पवित्र राखण्यासाठी तुम्हाला उत्तेजन देईल. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं, शॉकिंग गोष्ट अशी आहे की अराउंड 50% पास्टर्स ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. ही कठीण गोष्ट आहे. कारण अमेरिकेचा एक आकडा आहे की आठवड्यातून 15 युथ्स, अमेरिकेचा आकडा, आठवड्यातून 15 युथ्स पालकांकडे येत आहेत आणि विचारत आहेत युथ पास्टर्सकडे आणि सांगत आहेत की आम्ही ह्या पॉर्नोग्राफी मध्ये अडकलेलो आहोत, यातून आम्हाला बाहेर निघायचंय, कसं निघू. कारण परिस्थिती फार कठीण आहे. पण या कठीण परिस्थितीमध्ये जी मागणी आहे, ती मागणी ही आहे की तुम्ही या लैंगिक अनैतिकतेपासून दूर राहावं. त्यानं हे सांगत नाहीयेत लोक, हे उघडपणे बोलत नाहीये कोण आणि उत्तेजन देत नाहीये. हे सगळं गुप्त आहे, कुणाला दिसत नाहीये.
आणि येशू ख्रिस्तानं मत्ते कृष्ण वर्तमान 5वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये क्लिअरली सांगितलं की ही दडून गुपचूप करणारी जी गोष्ट आहे त्याला तुम्ही असं म्हणता की हे अंधारात घडतं, अंधारात आम्ही करतो, कोणच पाहत नाही. येशू ख्रिस्तानं त्यानं उघड करून टाकलंय. म्हणून या संदर्भात स्पष्टपणे बोलणं, या संदर्भात स्पष्टपणे डिस्कस करणं अत्यावश्यक आहे. कारण अख्खाच्या अख्खा समाज, अख्खे तरुण आपले मुलं ह्याच्यामध्ये चाललेले आहेत. परिस्थिती फार भयानक आहे. थेसलोनिकरास पहिलं पत्र याचा 4था अध्याय जो आहे, जो मी तुम्हाला वाचायला पण सांगितला, त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण येतो, मागणी बिलकुल तीच आहे बरं का. 3ऱ्या वचनात जर आपण बघितलं तर इथं असं आहे बघा, देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे. म्हणजे ज्याला ज्याला आपण म्हणतो ना की सेक्शुअल प्युरिटी, आणि आपण म्हणतो की अहो इथं पवित्रीकरण लिहिलंय फक्त. नाही, कॉन्टेक्स्ट जर आपण बघितला, हा जो कॉन्टेक्स्ट आहे, हा जो संदर्भ आहे, तो सेक्शुअल प्युरिटी संदर्भात आहे. तुम्ही लैंगिक पवित्रता कशी प्राप्त कराल, तुमचा फोकस काय असायला पाहिजे लैंगिक पवित्रते संदर्भात, तो सांगण्यात आलेला आहे. की तुम्ही तुमचं पात्र कसं राखायला पाहिजे, त्या संदर्भात बोलण्यात आलेलं आहे. वचनात काय लिहिलंय बघा, देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे, तुम्ही जार कर्मापासून स्वतःला दूर राखावे. त्यामुळे मी पुन्हा सांगत आहे, लैंगिक अनैतिकता जी आहे, या लैंगिक अनैतिकतेमध्ये जार कर्म, व्यभिचार, पॉर्नोग्राफी, लैंगिकतेची पुस्तकं रीड करणं, सेक्शुअल बुक्स रीड करणं, पिक्चर्स बघणं, एखाद्या स्त्रीकडे कामइच्छेनं पाहणं, तरुण मुलींकडे त्या दृष्टिकोनातून पाहणं, तरुण मुलांकडे त्या दृष्टिकोनातून पाहणं, प्रियानो, हे सगळं सेक्शुअल इमॉरॅलिटी मध्ये येतं. हे पाप आहे. आणि मग या पापातून जर बाहेर निघायचं आहे, शास्त्र वारंवार ही गोष्ट सांगतं की याच्यापासून दूर राहा. प्रियानो, हे पाप काय आहे, मी काय म्हणत आहे बघा, हे महत्वाचं आहे. पाप काय आहे, हे पाप कसं असतं, या पापासंगती प्रयोग करत बसू नका. हे डोक्यात घालून घ्या, मी काय म्हणत आहे हे महत्वाचं आहे. या पापासंगती प्रयोग करत बसू नका, कारण हे चांगलं नाहीये. जेवढे प्रयोग तुम्ही कराल तेवढे जास्त याच्यामध्ये गडले जाल. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं की ही एक स्लाइड आहे, ही एक घसरगुंडी आहे. यावेळेस मी तुम्हाला सांगतो, हे घसरगुंडीपेक्षा वेगळं आहे. हा डायरेक्ट खड्डा आहे. आता डायरेक्ट पडाल याच्यामध्ये, कारण ही परिस्थिती कठीण आहे. याच्यातून बाहेर निघणं आणि ह्यातून बाहेर निघून ह्याच्यापासून दूर राहणं, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. या सेक्शुअल इमॉरॅलिटी पासून दूर होणं, याचा अर्थ सेक्शुअल प्युरिटी जी आहे त्या पवित्रतेमध्ये चालणं. म्हणून वचनात असं लिहिलंय की देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे, तुम्ही जारकर्मापासून स्वतःच दूर राखावे. म्हणजे पवित्रीकरणाचं जे पहिलं पाऊल आहे, त्या पहिल्या पावलामध्ये ही गोष्ट आहे. कोणती गोष्ट बरं? तर गोष्ट अशी आहे की तुमचं पवित्रीकरण व्हावं. पवित्रीकरण व्हावं म्हणजे काय? सेक्शुअल इमॉरॅलिटी म्हणजे काय? की लैंगिक अनैतिकता जी आहे, ज्याला जारकर्म या ठिकाणी नाव दिले, त्यापासून दूर राहावं. या गोष्टीपासून दूर राहावं. कसं राहावं? देवाला न ओळखणाऱ्या विदेशी लोकांप्रमाणे काम वासनेने नव्हे, तर पवित्र अब्रूने तुम्हातील प्रत्येकाने आपले पात्र कसे राखावे हे समजून घ्यावे. कारण जग आणि जगामधले लोक यांच्यासाठी ही गोष्ट एकदम नॉर्मल आहे. एकदम नॉर्मल आहे. ज्यावेळेस तुम्ही जर एखाद्या व्यक्तीकडे काउन्सिलिंग साठी गेला, जर समजा कोणी पॉर्नोग्राफी मध्ये अडकलेला आहे, कोणी सेक्शुअल इमॉरॅलिटी, वेगवेगळे जारकर्म आहे, व्यभिचार आहे, स्त्रियांसंगती संबंध ठेवणं हे एक व्यसन आहे एखाद्या मनुष्यामध्ये, तो त्याला जर सांगितलं की बाबा रे काउन्सिलिंग साठी जा, तर काउन्सिलर सगळ्यात पहिली गोष्ट अशी सांगणार की हे खूप नॉर्मल आहे बाबा. एखाद्या व्यक्तीमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची जी इच्छा आहे, तीव्र इच्छा, हे एकदम नॉर्मल आहे. आणि तू काही गोष्ट करत नाहीयेस, मग ह्याच्यामध्ये तू हस्तमैथून करतोस, कुमैथून ज्याला आपण म्हणतो त्या गोष्टी करतोस, हे एकदम नॉर्मल आहे, काय नाहीये ही गोष्ट.
आणि ज्यावेळेस जग नॉर्मलाइज म्हणतं, पवित्र शास्त्र पापाला नॉर्मलाइज म्हणत नाही, पापाला चूक म्हणत नाही. पवित्र शास्त्र पापाला पाप म्हणतं. आणि हे जर मनुष्य पाप करतो, वचनात दिलेलं आहे की त्याला स्वर्गाचं राज्य नाही. माझं तारण झालेलं आहे म्हणून तो मिरवू शकत नाही. देवाचं नाव देखील तो घेत आहे, पण देवाचा तो कधीच नाही. मग शास्त्रात दिलेलं आहे की देवाला न ओळखणाऱ्या विदेशी लोकांप्रमाणे काम वासनेनं नव्हे. ही सेक्शुअल इमोरॅलिटी जी आहे ती भयानक आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही पुढे जाऊ नका, शास्त्र म्हणतं. पाहू नका या गोष्टींकडे, शास्त्र सांगत आहे. जग त्या दृष्टिकोनातून चाललेलं आहे, तुम्ही तसं जाऊ नका. देवाची इच्छा आहे की तुमचं पवित्रीकरण व्हावं, तुम्ही जार कर्मापासून स्वतःला दूर राखावं. दुसरा उपायच नाहीये. पुढे शास्त्र सांगत आहे की देवाला न ओळखणाऱ्या विदेशी लोकांप्रमाणे नाही, त्या लोकांप्रमाणे नाही तर कुणाप्रमाणे. वचन काय म्हणतं बघा, तर पवित्रतेने व अब्रूने तुम्हातील प्रत्येकाने आपले पात्र कसे राखावे हे समजून घ्यावं. तुम्ही कसं राखलं पाहिजे तुमचं पात्र, तुम्ही कसं पवित्रतेमध्ये जीवन जगलं पाहिजे तुम्ही समजून घ्यावं. तुम्ही पवित्रतेने अब्रूनं तुमचं पात्र राखणं आवश्यक आहे. सेक्शुअल प्युरिटी जी आहे ती अत्यावश्यक आहे. देवाची इच्छा जी आहे ती अत्यावश्यक आहे. तुम्हाला समज, देव म्हणत आहे त्याच्या वचनामध्ये इब्री लोकासपत्रामध्ये की अंथरूण निर्दोष असलं पाहिजे. जर तुमचं लग्न झालं नाही, जर तुम्ही अविवाहित आहात, तर तुम्हाला हे समजायला पाहिजे की ज्या वेळेस कधी माझं लग्न होईल तोपर्यंत मी माझी पवित्रता राखणं अत्यावश्यक आहे. जर तुम्ही म्हणता की माझं तारण झालेलं आहे, तर देवाचा आत्मा तुम्हाला देवाच्या वचनात अधिक चांगल्या रीतीने राहण्यास, रममान होण्यास मदत करेल. तुमचं फोकस तो ठेवेल. जर तुम्ही देवाच्या वचनाद्वारे स्वतःची पवित्रता राखण्याचा प्रयत्न केला नाही, जर तुम्ही त्या दृष्टिकोनातून चालचलणूक केली नाही, तर लक्षात घ्या, जग आणि जगातले लोक जगातल्या गोष्टी तुम्हाला शिकवण्याची तरतूद करतील. आज निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, विचार तुम्हाला करायचे की मी ही जी पवित्रता देव म्हणत आहे, ही पवित्रता मी कशी प्राप्त करून घेऊ, कसं देवाच्या वचनात अधिक जाऊ. 7वं वचन असं म्हणतं, देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी पाचारण केले नाही, तर पवित्रतेसाठी पाचारण केले. म्हणजे पाचारण आहे, जो फोकस आहे तो आपला फोकस पूर्णपणे पवित्रीकरण आहे, अशुद्धपण नाही. जर आपण पुन्हा कॉन्टेक्स्ट बघितला, पुन्हा संदर्भ बघितला, तर आपल्याला हेच दिसतं की सेक्शुअल इमोरॅलिटी, लैंगिक अनैतिकता हा विषय आहे. आणि लैंगिक पवित्रता तुम्हाला प्राप्त व्हावी अशी देवाची इच्छा आहे. त्या संदर्भात तुम्हाला आणि मला बोलण्यात आलेलं आहे. रोमकरासपत्र 6वा अध्याय जो आहे 11 पासून पुढे ज्यावेळेस आपण बघतो, संत पॉल काही प्रश्न विचारतो आणि प्रश्न विचारल्यानंतर तो ती गोष्ट सांगत आहे. रोमकरासपत्र याचा 6वा अध्याय आणि 11 पासून पुढे, कारण तो मेला, तो पापाला एकदाच मेला, तो जगतो, तो देवाला जगतो. तसे तुम्हीही स्वतःच मेलेले आणि ख्रिस्त येशूमध्ये देवाला जिवंत केलेले असे माना, वचन सांगत आहे. संत पॉल फार क्लिअरली ती गोष्ट सांगत आहे की तुम्ही तुमच्या वासनांना, ज्या तुमच्या जुन्या वासना आहेत, जे तुमचं जुनं जीवन आहे, ज्या जुन्या गोष्टी आहेत, त्यांना तुम्ही मारणं अत्यावश्यक आहे. तारणदायी पश्चाताप आहे तो तुम्हाला असं उत्तेजन देतो की तुम्ही एका जुन्या रोडमध्ये आहात आणि ज्यावेळेस देवाचा तारणदायी पश्चाताप तुम्हाला प्राप्त होतो, तुम्ही त्या रोड मधून, जो रोड नरकाकडे चाललेला आहे, तिथून तुम्ही उठता आणि ह्या सार्वकालिक जीवनाच्या रोड मध्ये येता. तो रोड तुम्ही पूर्णपणे सोडलेला आहे. तो तारणदायी पश्चाताप आहे. मग ह्या शरीराद्वारे, या आदामापासून आलेलं जे शरीर आहे आणि ह्या देहाचे जे विचार आहेत, हे काही जात नाहीत, पण जुने जे तुमच्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या तुम्ही पूर्णपणे सोडलेल्या आहेत, पूर्णपणे टाकलेल्या आहेत. ज्यावेळेस तुम्ही नवीन जीवनामध्ये येता, विचार तेच आहेत, पण देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आहे, जो तुम्हाला ठोसे मारून तुमच्यामध्ये असणाऱ्या ज्या शारीरिक वासना आहेत, ज्या आदामापासून मिळालेल्या आहेत, त्यांना तो मारत आहे, सांगत आहे की नाही, याच्या पुढे तुला करायचं नाहीये.
तुम्ही इथं नवीन जीवनात येऊन पापाचा द्वेष करू लागता, घाणेरड्या गोष्टींकडे पाहण्याचा तुमचा जो दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे बदललेला आहे. पण जर तुम्ही त्याच गोष्टी घेऊन येताय आणि म्हणताय की नाही माझं तारण झालेलं आहे, मी तारणदायी जीवनात चालत आहे, तर तुम्ही तुमचं पात्र पवित्रतेने आवरून राखू शकत नाही, कधीच राखू शकत नाही. म्हणून जर तुम्हाला तारणदायी पश्चाताप प्राप्त झालेला आहे, तुम्ही नाविन्यात वागणूक करताय, संत पौल असं म्हणतो, कारण जो मेला तो पापाला एकदाच मेला, तो जगतो तो देवाला जगतो. तुमचा फोकस, तुमचं कॉन्सन्ट्रेशन जर देव आणि देवाचं गौरव नाही, तर लक्षात घ्या, जग आणि जगाचं गौरव तुमचं कॉन्सन्ट्रेशन होणार, तुमचा फोकस तेच होणार. जग तुम्हाला काय शिकवणार? देह आणि देहाची वासना. जग तुम्हाला कुठे घेऊन जाणार? त्या देहाकडे घेऊन जाणार. जग तुम्हाला कुठे घेऊन जाणार? त्या टीव्ही कडे घेऊन जाणार. जग तुम्हाला कुठे घेऊन जाणार? त्या पिक्चर्स कडे घेऊन जाणार. जग तुम्हाला कुठे घेऊन जाणार? त्या पॉर्नोग्राफी कडे घेऊन जाणार. स्लोली 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 अगेन यू विल गो ओव्हर देअर. क्लिक 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 क्लिक, आणि तुम्ही परत त्या जार कर्म आणि परत तो व्यभिचार, परत ते लैंगिक अनैतिकता याच्यामध्ये अडकणार. प्रयोग करत बसू नका. वचनात दिलेला आहे, यास्तव 12 वचन म्हणतं, यास्तव तुम्ही आपल्या शरीर वासनांच्या अधीन न व्हावे म्हणून आपल्या मर्त्य शरीरात पाप सत्ता चालू देऊ नका. म्हणजे जो फोकस आहे, जे कॉन्सन्ट्रेशन आहे, ते कॉन्सन्ट्रेशन कुठं ठेवणं आवश्यक आहे म्हणत आहे वचन. तुम्ही आपले अवयव अनितीची शस्त्रे होण्याकरिता पापाला समर्पण करू नका. तुमचं जे पाचारण आहे ते तुम्हाला तिथून बाहेर काढलेलं आहे, तुम्हाला पवित्रतेसाठी पाचारण झालेलं आहे. हा संपूर्ण जो 6वा अध्याय आहे तो वारंवार पवित्रीकरणासंदर्भात बोलत आहे. कॉन्सन्ट्रेशन, जो फोकस आहे, जे बोलण्यात आलेलं आहे, ती पवित्रता आहे. लैंगिक अनैतिकतेपासून तुम्ही बाहेर येणं अत्यावश्यक आहे म्हटलं. ज्यावेळेस तुम्ही नाविन्यात वागणूक करता, पहिला जो कॉल आहे पवित्रीकरणाचा, तो पहिला कॉल लैंगिक अनैतिकतेपासून दूर, म्हणजे काय? लैंगिक पवित्रतेकडे पहिलं पाऊल. त्यानं मागणी आपल्याकडून जी आहे ती लैंगिक पवित्रतेची आहे. लैंगिक पवित्रता कशी प्राप्त होते? सर्वात पहिला या लैंगिक अनैतिकतेपासून दूर होणं, त्यासाठी प्रयोग करत बसणं नाही. देर आर मेनी थिंग्स टू डू. दूर ठेवण्यासाठी तुम्ही करू शकता. मला नाही, माझे विचार जे आहेत आदामापासून मिळाले ते मला तिकडे ओढतायत, मी त्याला दूर ठेवणार. कारण का? देवानं मला तारणदायी पश्चाताप दिला, देवानं मला तिथून बाहेर काढलं. मी नाविन्यात वागणूक करत आहे, मी पुन्हा ते नाही करणार, मी पुन्हा त्याकडे नाही जाणार. आणि प्रियानो, वचनात दिलेलं आहे, पुढे असं म्हटलंय, जो मेला तो पापासाठी एकदाच मेला, तो मेला तिकडे त्याच ठिकाणी, पापाला मरून गेलाय. तुम्ही नाविन्यात वागणूक करा, फोकस तुमचा चेंज करा. तुम्ही आपले अवयव अनितीची शस्त्रे होण्याकरिता पापाला समर्पण करू नका. याचा जो संदर्भ आहे, संत पौल पुढे म्हणत आहे याच अध्यायामध्ये की तुमच्या शारीरिक अशक्तपणामुळे मी ह्या गोष्टी, शरीराचं तुम्हाला उदाहरण देत आहे. पण तुमचे विचार जे आहेत, ज्या ठिकाणी तुमचे विचार जातील त्या ठिकाणी तुमचं शरीरही धावेल. वचनात दिलेलं आहे, तर आपण मेलेल्यातून जिवंत झालेले असे देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची शस्त्रे होण्याकरिता देवाला समर्पण करा. त्यानो आपलं डेडिकेशन, आपलं समर्पण ज्याला आपण म्हणतो, ते पूर्णपणे देवाला होणं अत्यावश्यक आहे. आपण पवित्रतेमध्ये वागणूक करणारे लोक असणं आवश्यक आहे. जर आपण म्हणतो की नाही प्रभू माझं तारण झालेलं आहे, तर देवानं जो तुम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे, तो पवित्र आत्मा तुम्हाला पवित्रतेमध्ये चालण्यासाठी उत्तेजन देणार. तो पुन्हा तुम्हाला त्या अनैतिक लैंगिकतेमध्ये टाकणार नाही, सोडणार नाही. तो तुम्हाला उत्तेजन दिलं आणि त्यातून बाहेर येण्यासाठी तो तुम्हाला मार्गदर्शन करेल. आता जी गोष्ट तुमच्या संगती होत आहे, तुम्ही हा संदेश ऐकत असताना ती तीच होत आहे की देवाचा आत्मा तुम्हाला वारंवार उत्तेजन देत आहे की जे लैंगिक अनैतिकतेचं पाप आहे त्याच्यापासून दूर हो. कारण जर तू दूर नाही झालास, हा रस्ता सरळ नरकाकडे जात आहे. आज तुला दूर होणं आवश्यक आहे. जर तू म्हणत आहे की माझं तारण झालेलं आहे, तर तुला दूर होणं गरजेचं आहे. त्यातून
तू जसे आपले अवयव अनैतिकरिता समर्पित केलेले होते शस्त्रे होण्याकरिता, तसे आता आपले अवयव नीतीची गोष्टी होण्याकरिता देवाला समर्पित कर. वचनात दिलेला आहे, पापाची सत्ता तुम्हावर चालणार नाही, कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपाधीन आहात. मित्रांनो, कधीच विसरू नका, पावित्र्यात जात असताना देवानं जे तुम्हाला नीतिमत्व दिलेलं आहे ते नीतिमत्व कर्मांनी, तुमच्या कृत्यांनी तुम्हाला प्राप्त झालेलं नाहीये. म्हणून जर तुम्हाला असं वाटतं की नाही मी एकटा काय करू शकन, देवानं ऑलरेडी तुम्हाला आत्मा दिलेला आहे. तो आत्मा तुम्हाला सत्यात चालवत आहे. त्या आत्म्याचं कार्य सध्या या वेळेला तुम्ही हे ऐकत असताना कार्य चालू आहे. तो तुमच्या अंतःकरणात टोचणी देत आहे. तो तुम्हाला सांगत आहे की लैंगिक अनैतिकतेचं पाप जर तुझ्या जीवनामध्ये आहे तर ते निघणं गरजेचं आहे, कारण जे तुझं पाचारण आहे ते पवित्रतेसाठी आहे. देवानं तुला लैंगिक पवित्रतेसाठी पाचारण केलंय, यासाठी की देवानं दिलेली जी पवित्रता आहे त्या पवित्रतेमध्ये तू चालावं. ही पहिली मागणी जी आपल्याला करण्यात आलेली आहे ती अत्यावश्यक आहे. जर ह्या पहिल्या मागणीमध्ये जर तुम्ही आणि मी अडखळलेलो आहे, जर ह्या पहिल्या मागणीमध्येच आपल्याला समजत नाही की यातून बाहेर पडतोय की नाही पडतोय, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण ख्रिश्चन म्हटलेल्या त्या सी जो आहे त्या सी पर्यंत पण पोहोचलो नाही. आपली अवस्था फार कठीण आहे. मग संत पौल काय म्हणत आहे बघा, पुढं 17व वचन बघा, वाचा डायरेक्टली. असं म्हटलंय, तुम्ही पापाचे दास होता तरी ज्या शिकवणीच्या पदरी तुम्हास बांधले तिच्याप्रमाणे तुम्ही मनापासून वागणूक केलीत. पहिला केलीत की नाही? पूर्वी त्या पातकामध्ये होता की नाही? गडलेला होता की नाही? भयानक परिस्थितीत होता की नाही? तर आता तो असं म्हणत आहे, आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे दास झाला, म्हणून देवाची स्तुती असो. जर तुमच्यातील लोकांना असं वाटत आहे की आमचं तारण झालेलं आहे, हो आम्हाला तारण प्राप्त झालेलं आहे, जर तारण प्राप्त झालेलं आहे तर देवानं तुम्हाला नीतिमत्व दिलेलं आहे. जर तुम्हाला नीतिमत्व देवानं दिलेलं आहे, संत पौल असं म्हणत आहे की मग तुम्ही नीतिमत्वाचे दास, गुलाम झालेले आहात. जर तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम झालेले आहात, संत पौल 19व्या वचनात असं म्हणतो, तुमच्या देह स्वभावाच्या दुर्बळतेमुळे मनुष्य व्यवहाराप्रमाणे मी बोलतो, जसे तुम्ही आपले अवयव अधर्म करण्याकरिता अमंगळपण व अधर्म यासाठी समर्पित केले होते, तसे आता आपले अवयव पवित्रीकरणाकरिता नीतिमत्वाला समर्पण करा. जर तुम्ही लैंगिक पवित्रतेमध्ये वागणूक करत आहात, जर तुम्हाला असं वाटतं की नाही आम्ही लैंगिक पवित्रतेमध्ये वागणूक करत आहोत, तर चाचपडून बघणं आवश्यक आहे की अरे पूर्वीच्या जीवनामध्ये मी माझे हे जे अवयव आहेत ते अवयव पाप करण्याकरिता समर्पित केलेले होते. आता जर मला नीतिमत्व देवाकडून मिळालेलं आहे, पवित्रीकरण हे उद्दिष्ट मिळालेलं आहे, तर या पवित्रीकरणामध्ये जात असताना मी माझे जे अवयव आहेत ते लैंगिक पवित्रतेच्या दृष्टिकोनातून उपयोग करत आहे का? मी याचा उपयोग कसा करत आहे की मी या लैंगिकतेच्या गोष्टीतून, ज्या वासनाधीन असणाऱ्या गोष्टी आहेत यातून दूर व्हावं. आपल्याला चाचपडून पाहणं फार आवश्यक आहे, कारण आपली मागणी जी आहे ती मागणी पवित्रतेची आहे. सेक्स ज्याला आपण म्हणतो, लग्नानंतर एका विवाहित पुरुषाला आणि एका विवाहित स्त्रीला देवबापानं आशीर्वाद म्हणून दिलेला आहे, आणि त्याच्याहून अद्भुत आणि चांगला आशीर्वाद देवाकडून मिळालेला जो आहे मनुष्याला, ह्याच्यामध्ये खूप आनंद आहे, खूप चांगली गोष्ट आहे, आणि तो आशीर्वाद म्हणून देण्यात आलेला आहे देवाकडून. कारण ज्या वेळेस आपण वचन वाचतो आणि वचनात पाहतो, देवाकडून मिळालेली ही एक भेट आहे. आपण ज्या वेळेस उपदेशकाचं पुस्तक वाचतो आणि उपदेशकाचं पुस्तक 9वा अध्याय 9वं वचन वाचतो, त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसेल की देवाने किती सुंदर आशीर्वाद दिलाय मनुष्याला. तिथं असं लिहिलेलं आहे, देवाने ह्या भूतलावर तुझ्या आयुष्याचे जे दिवस नेमले आहेत ते तुझे सर्व व्यर्थ दिवस आपल्या स्त्री बरोबर सुखाने घालेव. आयुष्यात हा तुझा वाटा आहे. या भूतलावर जे परिश्रम तू करतोस त्याचे हे फळ तुला आहे. प्रियानो, ही विवाहित जोडप्यासाठी, ही विवाहित लोकांसाठी देवबापाने दिलेली ही कृपा आहे, फळ आहे, वाटा आहे. पण जर हा आनंद, पण जर ही गोष्ट, या गोष्टीला सामोरे जाण्या अगोदर
किंवा या गोष्टी व्यतिरिक्त जर तुम्ही काही करत आहात, लैंगिक अनैतिकतेच्या गोष्टी, तर ते देवाच्या दृष्टिकोनातून फार भयानक आणि मोठं पातक आहे. ही गोष्ट कधीच विसरू नका. जर कोणी विवाहित आहे आणि विवाहित असताना तो अनैतिक लैंगिकतेच्या मार्गात आहे, न जाणो तो शारीरिक संबंध प्रस्थापित करत नाही, तो एखाद्या स्त्री संगती जाऊन पत्नीला सोडून किंवा पतीला सोडून एखाद्या पुरुषासंगती संबंध प्रस्थापित करत नाही, पण जर कोण पॉर्नोग्राफी, कोण पुस्तकं वाचणं, कोण एखाद्या पुरुषाकडे किंवा स्त्रीकडे काम इच्छेने पाहणं, या गोष्टींमध्ये घडलेला आहे, तर तो आपल्या पत्नीशी किंवा पतीशी विश्वासघातकीपणानं वागत आहे. म्हणून लैंगिक अनैतिकता ही एवढी भयानक आहे. ही गोष्ट कधीच विसरू नका की ख्रिस्ती विश्वासू पती आणि पत्नी हे दोघ जण जे आहेत, हे ख्रिस्त आणि मंडळी याचं प्रतिरूप आहेत. म्हणून हे एवढं इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. का प्युरिटी, का पवित्रता इम्पॉर्टंट, का एवढं फोकस करण्यात येत आहे, का मी तुम्हाला वारंवार इकडे आणत आहे की लैंगिक पवित्रता का महत्वाची? कारण पवित्र शास्त्र आपल्याला वारंवार हे निदर्शनास आणतं की ख्रिस्त आणि मंडळी याचं प्रतीक आहे. म्हणून तुम्हाला आणि मला या संबंधाकड, स्वतःकड एवढं चांगल्या रीतीनं पाहणं गरजेचं आहे. आज मंडळांमध्ये, आज सेमिनार्स मध्ये, आज वेगळं कुठंच असं ना स्पष्टपणे बोलण्यात येत नाहीये, सांगण्यात येत नाहीये, पण हे फार महत्वाचं आहे. स्वतःला जपणं आवश्यक आहे. स्वतःचं पात्र कसं ठेवाल याकडे पहा. जर लग्न झालं नाही तर माझं लग्न होणार आहे, त्यासाठी मी कशी तयारी करायला पाहिजे? बॉडी बनवायला पाहिजे, बॉडी बिल्डिंग करायला पाहिजे. मुली म्हणतात मी जाड आहे, मी कमी व्हायला पाहिजे. अमुक खूप शारीरिक दृष्टिकोनातून विचार करताय तुम्ही. तुम्हाला माहित आहे लग्नाची तयारी कशी करा? लग्नाची तयारी आध्यात्मिक दृष्टिकोनातून करा. मॅच्युअर बना, प्रौढ बना, वचनामध्ये ललीन व्हा, एकदम वाचन करा, अध्ययन करा. जर तुम्ही या वचनात राहिला, याचं अध्ययन केला, अधिक चांगल्या रीतीने तुम्ही पुढे जाल. आणि
जग शिकवतं तर ते युगाबरोबर समरूप व्हायला सांगतं. आणि ज्यावेळेस मनुष्य या युगाबरोबर समरूप होतो, हा लैंगिक अनैतिकतेमध्ये अधिक मुडतो. पण जर तुम्ही त्यांना आध्यात्मिक दृष्टिकोनातून सांगू लागले तर लैंगिक पवित्रता जी आहे ती कशा रीतीनं वचनारूपी प्राप्त होते, आपले विचारांमध्ये देवाच्या वचनाचा शिरकाव कसा करून घेऊ शकतो, कसं आपण पुढे जाऊ शकतो, सर्व गोष्टी देवाचं वचनामध्ये त्यांना कॉन्सन्ट्रेट करा देवाच्या वचनाकडे. देवाच्या वचनाकडे या. वचनात दिलेलं आहे की ज्या वेळेस तुम्ही जुन्या जीवनातून नवीन जीवनात येता, वचनात दिलेलं आहे तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की देवाची जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा ती काय हे आपण समजून घ्यावे. आज देव तुम्हाला आणि मला पवित्रतेच्या दृष्टिकोनातून पाहत आहे. जर तुम्हाला असं वाटत आहे की माझं तारण झालेलं आहे तर लक्षात घ्या, तुम्ही या पातकांमध्ये अडकलेला आहात तर देवाकडे या. देवाला म्हणा, देवापा मी माझी पातक पदरी घेतो, देवा कृपा कर, माझ्यावर नव्यानं जीवन जगण्यासाठी मला सहायता कर. प्रभू ह्या लैंगिकतेच्या पातकांपासून मला दूर ठेव. प्रभू यापासून दूर राहण्यासाठी माझ्यावर कृपा कर. मी पवित्रतेमध्ये जीवन जगावं, माझा जो फोकस आहे तो फोकस तुझं गौरव असावं, अशी देवा तू दया कर. फोकस तुमचा जो आहे तो देवाचं गौरव ठेवा. लैंगिक पवित्रतेमध्ये चालण्यासाठी देवाच्या वचनांचा अध्ययन करा. जो वेळ तुम्हाला मिळालेला आहे तुमच्या विचारांमध्ये देवाची वचनं अशी काही तुम्ही ठेवा की हे अनितीचे विचार, हे लैंगिक अनितीच्या गोष्टी तुमच्या जवळ येणार नाही. कारण हाच तो एक उपाय आहे. पहिलं, जार कर्मापासून दूर राहा. लैंगिक अनैतिकतेच्या अनेक गोष्टी आहेत त्यापासून स्वतःला अलिप्त ठेवा. आणि दुसरी गोष्ट, आपले विचार देवाच्या वचनामध्ये मुळवून ठेवा. अधिक जास्त देवाच्या वचनाला प्राधान्य द्या. आपल्या जीवनामध्ये ते कार्यरत होण्यासाठी अधिक चांगल्या रीतीनं प्रयत्न करा. देव आप करो या लैंगिक पवित्रतेमध्ये तुम्हाला अधिक चांगल्या रीतीनं चालण्यासाठी कृपा करो, मार्गदर्शन करो. प्रार्थना करूया. आपण डोळे बंद करू.